महाराष्ट्र सरकार ने हिंदी भाषा को अनिवार्य बनाने वाले दोनों शासनादेश जीआर रद्द कर दिए हैं। इस फैसले पर गोंडवाना विद्यापीठ के सीनेट सदस्य प्रोफेसर नीलेश बेलखेड़े ने कहा, ये मराठी लोगों की एकता की जीत है। मातृभाषा की रक्षा के लिए हम हमेशा एकजुट रहेंगे। प्रोफेसर नीलेश बेलखेड़े, जो शिवसेना युवा सेना के पूर्व विदर्भ सचिव भी है, उन्होंने कहा, सरकार ने हिंदी अनिवार्यता जीआर रद्द कर देर से ही सही समझदारी दिखाई है। मराठी पर संकट आया तो हर बार मराठी भाई एक साथ खड़े हुए हैं। उन्होंने स्पष्ट कहा, कोई भी साजिश मराठी भाषा का वर्चस्व नहीं तोड़ सकती। महाराष्ट्र में मराठी का बोलबाला था, है और रहेगा। मराठी अस्मिता की जीत। जय महाराष्ट्र। मी प्राध्यापक नीलेश बेलखेडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना पक्षाचं मी पूर्व विदर्भ सचिव तसेच गोंडवाना विद्यापीठ येथे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहोत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मागील काही महिन्यापासून महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर हिंदी सक्तीचं संकट ओढावलेलं होतं। या संदर्भात विविध संघटनांनी, विविध राजकीय पक्षांनी, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या सर्व पक्षांनी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व संघटनांनी सुद्धा मराठी भाषा संघटना आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा विरोध केलेला होता। त्या विरोधाचा भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल त्या जीआरची होळी हे आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनाचा धसका घेत थोड्याच वेळानंतर या सरकारने ती दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला। कुठे ना कुठे मला असं वाटतं की हा जीआर रद्द करणं हे उशिरा का होईना या राज्य सरकारला आलेलं शहाणपण आहे। परंतु प्रश्न असा पडतो की वारंवार या महाराष्ट्रात मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर अशा प्रकारचा अन्याय करण्याचा प्रयत्न हा का बरं होतो आहे। साधी गोष्ट आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या महाराष्ट्रात, या देशामध्ये भाषेवरून विविध प्रांतांची, विविध राज्यांची निर्मिती झालेली आहे। प्रत्येक राज्याला त्याची मातृभाषा ठरलेली आहे आणि त्या मातृभाषेचे जतन करणं ही त्या राज्याची जबाबदारी आहे। परंतु असं असताना सुद्धा ज्या महाराष्ट्रात मराठी मातृभाषा मायबोली मराठी म्हणून म्हटलं जातं, ज्याचा अभिजात दर्जा ज्या मराठीला दिलेला आहे, त्याच महाराष्ट्रात 1ली ते 4थीपर्यंत विद्यार्थ्यांना या शिक्षण धोरणामध्ये हिंदी सक्ती ही करण्यात आलेली। हिंदी सक्ती करण्याचं कारण काय, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांना, मराठी लोकांना पडलेला प्रश्न आहे। कारण हिंदी भाषेचा कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही, परंतु ज्या महाराष्ट्राची अस्मिता ही मराठी भाषा आहे, त्या मराठी भाषेत जतन न करता अशा प्रकारचे हिंदी सक्ती या बालवयापासून विद्यार्थ्यांवर लादणं हा अन्यायकारक निर्णय या महाराष्ट्र सरकारने घेतलेला होता। परंतु तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाचा रोष, विविध राजकीय पक्षाचं रोष ओढवून घेणारं हे आंदोलन 5 तारखेला होणार होतं। मराठी माणूस एकजुट आहे आणि कुठे ना कुठेचा फटका या महाराष्ट्र सरकारवर पडणार या भीतीपोटी महाराष्ट्राच्या एकजुटीचा निर्णय म्हणून या सरकारने हा जीआर काल रद्द केला। दोन्ही जीआर हिंदी सक्ती विरोधात ते रद्द झालेले आहेत। हा कुठे ना कुठे हा विजय एका व्यक्तीचा नसून, एका राजकीय पक्षाचा नसून हा तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विजय आहे। या जीआर रद्दच्या कारणाने एक स्पष्ट झालेलं आहे की जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात मराठी भाषेवर, मराठी माणसावर अन्याय होणार, तेव्हा हा महाराष्ट्रातील मराठी माणूस हा एकवटणार, हा एक होणार आणि एकजुटीने याचा विरोध करून या महाराष्ट्राची संस्कृती, या महाराष्ट्राचा जो गाभा आहे, मराठी गाभा, हा मागे या गाभ्यासाठी लढा पुकारण्याचं काम ही महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता करणार हे याच्यातून निर्देशनात आलेलं आहे। त्याच्यामुळे हिंदी सक्ती ही महाराष्ट्रात कदापिही कोणी सहन करणार नाही, हा एक या सरकारला इशारा या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी, मराठी माणसासाठी काम करणाऱ्या विविध राजकीय संघटनांनी, किंबहुना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारात ज्या प्रकारचं हे आंदोलनाची तयारी करत होते, सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात, म्हणजे कुठे ना कुठे ठाकरे बंधू या महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी एकवटणार होता, त्याकरिता हे आंदोलन होणार होतं। परंतु त्याचा धसका या राज्य सरकारने घेतला। उशिरा आलेलं शहाणपण त्यांना सुचलं आणि काल दोन्ही जीआर या फडणवीस सरकारने रद्द केले। मी
ज्या शहाणपणाचं, उशीर आलेल्या शहाणपणाचं कौतुक करतो आणि GR रद्द केल्यावर त्यांचे आभारसुद्धा मानतो. परंतु यापुढे अशा प्रकारचं कुठलंही षडयंत्र मराठी माणसाच्या विरोधात या राज्य सरकारच्या वतीने जर केल्या गेलं तर त्याचं सडेतोड उत्तर हा मराठी माणूस दिल्याशिवाय राहणार नाही. हा मी सर्वांना इथे आज पूर्व विदर्भ सचिव युवा सेनाच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणून पुढे ना पुढे या सरकारला मी हा इशारा देतो की असे षडयंत्र थांबवा. मराठी कसं जतन करता येईल, मराठी भाषा कशी वाढवता येईल, मातृभाषा आपली आहे, अभिजात दर्जा या महाराष्ट्रात मराठीला मिळालेला आहे, त्याच्यामुळे याचं जतन कशा पद्धती करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. शिक्षण धोरणामध्ये मराठी हिंदी सक्ती हे लादणं हा अन्यायकारक निर्णय होता. यापुढे या मराठीचं जतन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. विविध प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये. जर आपल्या या सरकारला खरंच जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये विविध प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांची समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, शिक्षकांची समस्या आहे. त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनच्या माध्यमातून आपण विविध जे विरोधी पक्ष आहेत, आमच्यासाठी विरोधी पक्ष आहेत, या विरोधी पक्षाचा जो आवाज आहे त्या आवाजाला आपण समजून घ्यावं, चांगले निर्णय घ्यावं अशी विनंती या माध्यमातून आपल्याला करतो आहे. पुनश्च तमाम मराठी जनतेला, मराठी माणसाला ज्या पद्धतीने आपण एकजूट झालात हा इशारा दिलेला आहे, अशाच पद्धतीने समोर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा या मायबोली मराठीसाठी, या मराठी माणसासाठी, या महाराष्ट्राच्या विकासाकरिता आपण सर्वांनी एक व्हावं मी ही सर्वांना विनंती करतो. आणि या निर्णयाचं स्वागत करून तमाम मराठी माणसाला मी शुभेच्छा देतो की आपल्या सर्वांचा एकजुटीचा, आपल्या सर्वांचा प्रयत्नाचा हा विजय आहे. त्याच्यामुळे हा विजय आपण तमाम महाराष्ट्रातील तमाम मराठींना हा समर्पित करतो आहे. धन्यवाद. हिंदी को कक्षा 1 से 5 तक अनिवार्य बनाने के फैसले का पूरे राज्य में विरोध हुआ था. शिवसेना, उद्धव समेत कई संगठनों ने इस निर्णय को मराठी अस्मिता पर हमला बताया था. अब सरकार द्वारा GR रद्द करने के फैसले को मराठी स्वाभिमान और एकता की ऐतिहासिक जीत माना जा रहा है. चंद्रपुर से न्यूज़ फर्स्ट के लिए आशीष खरोली की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.